नमस्कार मंडळींनो, संध्याकाळच्या 6 वाजता आम्ही निघालो माशांका शहेनशा जाळ्याची गोणी घेतलंय आणि आमच्या नदीकडे आम्ही रवाना झालो. नदी फुल भरती होती. काकांका सांगलंय तुम्ही पुढे चला. पॉईंटवर गेलो. काका पाण्यात उतरले आणि रशियाचा याक टॉक बांधून घेतल्याने, कारण की पूर्ण नदीभर आमका आता शहेनशा घालूचा होता. गोणीतला शहेनशा पाण्यात उतरवून दिलंय काकांका. काकांनी शहेनशा व्यवस्थित केल्याने आणि पेवक सुरुवात केल्याने ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत काका शहेनशा जाळा घेऊन जाऊक लागले. पेवत पेवत काकांनी त्या जाळा नदीच्या पैलाडपर्यंत घेऊन गेले. पैलाडवरसून परत इले आणि आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी परत निघालो शहेनशा जाळा जमा करू. काकांनी त्या साईटून जाळ्याक गुटाळूक सुरुवात केल्याने तेवढ्यात चक्क माझ्या पुढ्यात जवळजवळ 15 ते 20 किलोची मोठी कानय किनाऱ्यावरसून जाताना माका दिसली. मी अगदी चक्रावलंय. मासो तर एकव गावाक नाही, पण निदान कानयन आमका दर्शन तरी दिल्यानं.